नमस्कार, जय महाराष्ट्र. बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलो. लाईव्ह येण्यामागचं कारण असं की 3-4 दिवसापूर्वी अगोदर एक कर्नाटकामधला एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होतो. बेंगलूर कदाचित तिथील हा व्हिडिओ आहे. एक मराठी दाम्पत्याचं हॉटेल आहे, मिस मिसळ म्हणून आहे ना, मराठी दाम्पत्याचं हॉटेल आहे. व तो व्हिडिओ असा प्रचंड व्हायरल होतोय. त्यामधील तिथल्या राज्यातील काही कानडी लोक त्या ठिकाणी जातात, त्या हॉटेलवर. ते मराठी दाम्पत्य ज्यांचं ते हॉटेल आहे, त्यांचं नाव विद्याधर कुलकर्णी, त्या दाम्पत्याचं नाव. हे दाम्पत्य दोन्ही पुण्यातले व त्या ठिकाणी काही कामानिमित्त त्या ठिकाणी शिफ्ट झाले व त्या ठिकाणी सेटल होऊन त्यांनी असा विचार केला की काहीतरी आपण उद्योग करावा व काहीतरी नवीन आगळं वेगळं काहीतरी करावं. तर त्यांनी आपलं स्वतःचं हॉटेल त्या ठिकाणी ओपन करण्याचा विचार केला व त्या ठिकाणी त्यांनी हॉटेल ओपन केलं. हॉटेल ओपन केल्यानंतर त्या हॉटेलला मिस मिसळ असं त्या हॉटेलला नाव दिलं त्यांनी. व महाराष्ट्राच्या ज्या काही फेमस डिशेस आहेत मिसळच्या बाबतीमध्ये ते त्या ठिकाणी देऊ लागले व अनेक तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना त्यांचं जे काही पदार्थ आहे त्या पदार्थाची चव स्वादिष्ट असल्यामुळे त्यांना आवडायला वगैरे लागलं. तर काही दिवसांनी त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो व तो व्यक्ती येऊन त्या ठिकाणी बोलतो की तुम्ही जे बाहेर नाव लिहिलंय मिस मिसळ म्हणून, ते तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलंय ते आम्हाला मान्य, ते तुम्ही कन्नडामध्ये लिहिलंय तेही आम्हाला मान्य, पण हे जर दोन्ही भाषा असताना तुम्ही त्या ठिकाणी तुमची तिसरी भाषा कशाला आणलेली? ती तिसरी भाषा जी होती ती मराठी भाषा होती. त्या हल्ली एका हप्त्यापूर्वीचा व्हिडिओ आहे जो तिथल्या काही कानडी लोकांनी त्या ठिकाणी व्हिडिओ काढलाय व त्या ठिकाणी काही त्या नावाबद्दल त्या ठिकाणी गेले होते त्या हॉटेलमध्ये. तर त्यांचा जे नामफलक आहे त्या नामफलकावर 2 भाषा होता, एक इंग्लिश आणि सेकंड म्हणजे जी होती ती कन्नडी भाषा होती व थर्ड भाषा जी होती, तिसरी भाषा जी होती ती भाषा होती मराठी, मिस मिसळ म्हणून. तर त्या ठिकाणी त्या मराठी भाषेचा विरोध होता. त्या मराठी भाषेचा त्या कानडी लोकांना विरोध होता की त्यांचं असं म्हणणं होतं की 60% ही कानडी भाषा व 40% ही इंग्लिश भाषा असली पाहिजे. त्या व्यतिरिक्त इथे मराठी भाषा चालणार नाही. इथे मराठी भाषा चालणार नाही. 2च भाषा इथे चालतील, तीही 40% मराठी, 40% त्यांच्या इथली कानडी भाषा व 60% इंग्लिश भाषा, नाही सॉरी 60% तिथली स्थानिक लेवलची कानडी भाषा व 40% इतर इंग्लिश भाषा व त्या ठिकाणी मराठी चालणार नाही. तर मराठी अवघ्या छोट्या अक्षरामध्ये त्यांनी लिहिलं होतं. काय कारण असतं थांबलो. मराठी त्यांनी छोट्या अक्षरामध्ये लिहिलं होतं मिस मिसळ म्हणून. तर त्या नावावरून एक व्यक्ती तिथे येतो व त्यांना बोलतो की हे तुमचं इथे चालणार नाही मराठीचं. पण ते बोलले की काय झालं, काय इश्यू आहे, छोट्या अक्षरात लिहिलेलं आहे ते बोलले की नाही, इथे 2च भाषा चालतील, एक इंग्लिश आणि दुसरी इथली स्थानिक लेवलची जी काय कानडी भाषा आहे ती चालेल. व त्यावर त्या लोकांनी ते काय आहे त्यांनी उद्धत घातली व त्या दाम्पत्याला सांगितलं की तुम्हाला जर इथे हॉटेल चालवायचं असेल तर इथे तुम्हाला कानडी भाषात तुम्हाला चालवावी लागेल. 60% कानडी भाषा व 40% जी काही इंग्लिश भाषा आहे ती चालेल, मराठी अजिबात चालणार नाही. मला एक कळतं, मराठीचा द्वेष का? तुम्हाला नाही आवडत ठीक आहे, पण त्या ठिकाणी
जे काही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, एक हप्त्याभरापूर्वीचा जो व्हिडिओ आहे, त्या ठिकाणी काही 3 ते 4 लोक तिथले काही संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी जातात त्या हॉटेलला, व त्या हॉटेलला गेल्यानंतर त्या ठिकाणी जी काही त्या मिस मिसळ त्या ठिकाणी जे काही दाम्पत्य होतं, त्या ठिकाणी त्या दाम्पत्याला उलट सुलट बोलतात. त्यानंतर त्या महिलेशी कशी वार्ता करतात ते पहा. त्याच्यानंतर मग बाहेर येऊन मराठीमध्ये जे काही नाव लिहिलेलं आहे मिस मिसळ, त्यावर काळं फासतात. मग मला एक कळत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश चालते, त्या ठिकाणी तुम्हाला तुमची स्थानिक लेवलची कानडी भाषा चालते. स्वतःच्या भाषेचा अभिमान असला पाहिजे, पण इतर भाषांचा द्वेषही नसला पाहिजे. स्वतःच्या भाषेचा अभिमान असला पाहिजे व इतर भाषेचा द्वेषही नसला पाहिजे. जर तुम्हाला इतर भाषांचा द्वेष आहे तर तुम्ही एक लक्षात ठेवावं, ज्या भाषेचा तुम्ही द्वेष करताय, ज्या भाषेचा तुम्ही विरोध करताय, त्या भाषेच्या राज्यामध्ये तुमचे अनेक कन्नडी व तेलंगणाचे व कर्नाटकमधले अनेक लोक इथे पोट भरायला येतात महाराष्ट्रामध्ये. जर तेच आम्ही ठरवलं तर ते या ठिकाणी पोट भरतील का? जर त्या ठिकाणी आमच्या मराठी माणसाला जर तुम्ही अशा प्रकारे वागणूक देत असाल व अशा प्रकारे त्रास देत असाल, तर आम्ही जर इथं ठरवलं महाराष्ट्रामध्ये व मुंबईमध्ये, तर तुमची लोक इथं पोट भरू शकतील काय? लज्जास्पद गोष्ट आहे. माझं त्या दाम्पत्याशी बोलणं झालं त्या हॉटेलवाल्यांशी. त्यांनी असं सांगितलं की ते एक मुद्दामून ते एक ट्रेंड चालवत आहे की इथे मराठी चालणार नाही, तुम्ही दुसरी कुठली भाषा या ठिकाणी ही करा, इथे मराठी चालणार नाही. ह्याला कारण काय आहे? तुम्हाला जर आमच्या मराठी भाषेचा एवढा द्वेष आहे, महाराष्ट्राचा एवढा द्वेष आहे, तर तुमची लोक जर या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन तुमचे पोट भरत असतील, आज अनेक मद्रासी लोकांचे, साऊथ इंडियन लोकांचे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, बार आहेत, त्यांचा जर विरोध आम्ही केला तर ते तुम्हाला जमेल काय? ते तुम्हाला चालेल काय? सांगण्याचं तात्पर्य एवढं की ते त्यांच्या भाषेसाठी, ते त्यांच्या जे काही कानडी तिथली भाषा आहे त्यासाठी जर ते कडवड बनत असतील, तर आम्ही महाराष्ट्रातले असून, आम्ही मुंबईतले असून, आम्ही आमच्या मराठीसाठी का कडवड बनू नये? जर त्या राज्यामध्ये मराठी चालत नसेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कानडी व साऊथ इंडियन भाषा चालणार नाही. जे काही दुकानं आहेत, जे काही आहेत, त्यावर तुम्ही तुमची भाषा नंतर, जसं त्या ठिकाणी वागणूक दिली जाते आमच्या माणसाला, तशीच वागणूक आम्ही तुम्हाला देऊ. आपण यांना मोठं करतो, आपण यांच्या दुकानात जातो, आपण यांचे जे काय हॉटेल्समध्ये जातो. व त्या ठिकाणी त्या दाम्पत्याशी बोलून एक असं कळलं की जे काही लोक आले होते त्यानंतर जे काही पोलीस कारवाई वगैरे झाली त्या ठिकाणी, मग त्या लोकांनी एक नवीन काहीतरी चालवलंय की त्यांचं जे हॉटेलचं गुगलवर आपण सर्च करतो मिस मिसळ म्हणून, तर त्या ठिकाणी त्यांचं हॉटेलचं नाव येतं व त्या ठिकाणी फीडबॅक म्हणून त्या ठिकाणी फीडबॅक द्यायचं बोलल्यानंतर स्टार वगैरे येतात, 5 स्टार, 3 स्टार वगैरे. तर त्या लोकांनी एक असं चालवलं त्या संघटनेने की ही हॉटेल आपल्याला बंद करायची आहे, कारण की ही हॉटेल मराठी माणसाची आहे म्हणून ही बंद करायची आहे व ही हॉटेल कर्नाटकमध्ये, बेंगलोरमध्ये चालली नाही पाहिजे, असं त्यांनी एक ट्रेंड चालवलं आहे. व अनेक लोकांना ते शेअर करतायत व त्यांना सांगतायत की ह्यांच्या अकाउंटला, ह्यांच्या जे काही पेज आहे ह्यांचं, या पेजला जाऊन वाईट फीडबॅक द्या, जेणेकरून इतर लोक इथे जाणं टाळतील व त्या ठिकाणी कोणी जाणार नाही, त्यांचं धंदा वगैरे बंद होईल. तर त्या दाम्पत्याचं सुद्धा असं म्हणणं आहे की या लोकांनी अशा प्रकारे ट्रेंड चालू केलाय की त्या ठिकाणी जाऊ नका, त्या ठिकाणी खूप बेकार पद्धतीचं, क्वालिटीचं जे काही आहे तुम्हाला फूड मिळतं वगैरे वगैरे, असं एक ट्रेंड चालू केलाय. तर एक या लाईव्हच्या माध्यमातून एकच विनंती करेल की जर ते त्यांच्या भाषासाठी एवढे कडवट होऊ शकतात, तर आपण आपल्या भाषासाठी सुद्धा कडवट झालं पाहिजे. त्या ठिकाणी जर आमची माय मराठी बोली चालत नसेल, मराठी भाषा जर चालत नसेल, आमच्या मराठी माणसाला त्या ठिकाणी जर त्रास द्यायचं काम होत असेल, तर तिथले लोक इथे कसे काय पोट भरतात बरं? त्यावरून आम्हाला कुठल्या भाषेचा द्वेष नाही, आम्हाला कुठल्या भाषेचा द्वेष नाही, पण आमच्या भाषेचा तिकडे कशाला द्वेष आहे? आमच्या मराठी भाषेचा त्या ठिकाणी कशाला द्वेष हवा आहे? तर एकच सांगेल की त्यांचं जे काही तुम्ही गुगलवर त्या ठिकाणी मिस मिसळ म्हणून तुम्ही सर्च कराल, तर
मिस मिसळ टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा हॉटेलचा पत्ता वगैरे येतो व त्या ठिकाणी फीडबॅक म्हणून येतं. तर मराठी माणूस असल्या या कारणाने तुम्ही त्या ठिकाणी त्यांना फीडबॅक चांगला द्या, जेणेकरून जे काही बालिश बुद्धी तिथले जे काही लोक आहेत ज्यांनी तो व्हिडिओ काढलाय मिस मिसळ या हॉटेलचा आपल्या बेंगलोर मधला, व त्या ठिकाणी जाऊन त्या मराठी नावाला त्यांनी काळं फासलंय व वेगवेगळे फीडबॅक त्या ठिकाणी देत आहेत. ते एकच सांगेल की आपण मराठी आहोत, त्यामुळे त्यांच्या त्या वेबसाईटवर जावा, त्यांच्या त्या पेजेसवर जावा व जे काही चांगला फीडबॅक देता येईल त्या हॉटेलबद्दल तो फीडबॅक चांगला द्या, जेणेकरून त्यांचं जे काही बिझनेस आहे, त्यांचं जे हॉटेल आहे चांगल्या प्रमाणात चालेल. कारण की हा व्हिडिओ काढल्यानंतर त्यांच्या हॉटेलवर खूप जास्त परिणाम झालेला आहे व अनेक लोक त्या ठिकाणी जाण्यास हे करतात. कारण की या लोकांनी असं एक व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं किंवा इंस्टाग्राम झालं, या ठिकाणी या लोकांनी असं चालवलंय की हे हॉटेल आपल्याला बंद करायचंय, म्हणून या हॉटेलच्या फीडबॅकला आपण काही एक वेगळं कारण लिहून टाकायचं, जेणेकरून तिथे जो कोणी त्या ठिकाणी जात असेल काही खाण्यासाठी तर तो तिथे थांबेल, जाणार नाही. या हिशोबाने त्यांनी एक चालवलंय. मग मला एक बोलायचंय, जर आमच्या मराठी माणसाचा त्या ठिकाणी द्वेष करतायत तुम्ही, तर ह्यांचे जे काही हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट वगैरे जे काही चालतात ते कानाडी लोकांचे, हे आपण का सहन करतोय? आपल्या माणसाला त्या ठिकाणी वेगळी वागणूक दिली जाते. बरं ठीक आहे, तो व्यक्ती बोलतो की हा ठीक आहे मी काढून टाकेल ते, तरी सुद्धा तुम्ही त्या मराठी भाषेला काळं फासतायत. आम्हाला कुठल्या भाषेचा द्वेष नाहीये, फक्त एवढंच आहे की तुम्ही भाषेचा द्वेष करा पण त्या भाषेचा अपमान करू नका. त्या ठिकाणी जे काही झालं त्या ठिकाणी एक जवळपास त्या व्हिडिओला 1 मिलियन 1.5 मिलियनचा वर व्ह्यूज गेलेले, 1.5 मिलियनचा वर लोकांनी बघितलं त्या व्हिडिओला. त्या ठिकाणी तुम्ही एक काळा कलरचा स्प्रे घेता, त्या मराठी भाषेला तुम्ही हे मारता. मग फक्त आम्हीच सहन करायचं का? आम्ही माझी महाराष्ट्राने यांना पोसायचं व आमची माणसं तुम्हाला सहन होत नाहीत. त्या ठिकाणी त्या हॉटेल मालकांशी माझं बोलणं झालं तर त्यांनीही तेच सांगितलं. मराठी आहेत, ते पुण्याचे आहेत, विद्याधर कुलकर्णी त्यांचं नाव आहे, कुलकर्णी, विद्याधर कुलकर्णी. तर त्यांचंही एकच सांगणं आहे की जे काही हे लोक करतायत ते चुकीचं करतायत आणि अशा कुठल्याही प्रकारचं त्या कायद्यामध्ये सुद्धा नाहीये की ठीक आहे ना, मान्य आहे तुम्ही तुमच्या भाषेसाठी धडपड करतायत, पण इतर भाषांना तुम्ही डावलू नका, इतर भाषांचा तुम्ही अपमान करू नका. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा तुम्ही अपमान करूच नका, कारण की तुमच्याकडचे अनेक लोक महाराष्ट्रामध्ये पोटं भरायला येतात. जेव्हा तुमचे इडली वडे आम्ही खातो तेव्हा तुम्ही इथे जगतात. जर आम्ही इडली वडे तुमचे खाणे सोडलं व तुमच्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट किंवा तुमच्या बारमध्ये येणं सोडलं मराठी माणसांनी, तर तुमचं इथं जगणं मुश्किल होईल. तुम्ही कुठल्या प्रकारे तिथे एक लेडीजला तुम्ही काय त्रास करताय, काय त्रास देताय त्या दाम्पत्याला, हे पूर्णपणे चुकीचं आहे व त्या गोष्टीचा जाहीर निषेध व तीव्र निषेध करतो. व एकच सांगेल की जे काही आपल्याला करता येईल एक मराठी म्हणून, तर त्यांचं जे फेसबुकला व इंस्टाग्राम किंवा गुगलला त्यांचं एक पेज आहे मिस मिसळ म्हणून, त्या ठिकाणी जावं व आपला मराठी माणूस त्या ठिकाणी धंदा करतोय या कर्तव्याने त्यांना एक चांगला फीडबॅक द्या व 5 स्टारची रेटिंग देऊन त्यांचं जे काही बिझनेस आहे त्याला वाढवा. या लोकांनी एक वेगळा ट्रेंड चालवलाय की मराठी माणसाचा इथे बिझनेस चालणार नाही, मराठी माणसाचा इथे धंदा चालणार नाही, त्यांना धंदा करू द्यायचा नाही, असं त्यांनी विचार केलाय. व त्यांनी यासाठी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम ग्रुप, फेसबुक ग्रुप किंवा इतर कुठले ग्रुप बनवलेत त्यांनी व त्या ठिकाणी वेगवेगळे फीडबॅक देत आहेत. इथे जाऊ नका, हे बरोबर नाहीये, स्वादिष्ट नाहीये, ह्यांच्या इथे हे घाण असते, ते घाण असते. हे मी नाही, मला त्यांच्याकडून कळालं की असं हे करतायत. तर त्यांनी सुद्धा मला ही विनंती केली आहे की आपल्या महाराष्ट्रातील काही लोकांना बोला, जे तुमच्या टचमध्ये असतील किंवा जे माझ्या टचमध्ये असतील त्यांना बोला की ते मिस मिसळ या नावाला गुगलला सर्च करा, त्यांचं हॉटेल येईल व त्या ठिकाणी खाली फीडबॅक त्यांना चांगल्या स्वरूपाचा फीडबॅक द्या, जेणेकरून इतर लोक बघतील तर त्या ठिकाणी त्यांचं जे काही हॉटेलमध्ये जी काही घट झाली ती कुठेतरी घटाचं रूपांतर चांगल्या याच्यामध्ये होईल ही आशा करतो. व जर ते लोक जर त्यांच्या भाषेसाठी एवढे कडवट होत असतील तर आपली भाषा आपण का नाही जोपासायला हवी? आपण कुठे कमी पडतोय? जिथे कन्नडी भाषेचं बोर्ड दिसेल, जिथे मद्रासी भाषेचं बोर्ड दिसेल किंवा इतर राज्याचं कुठलं बोर्ड दिसेल त्या ठिकाणी
जसं बेंगळूरमध्ये जे काही घडलं मराठी भाषेला जे काही काळं फासलं गेलेलं आहे तसंच या ठिकाणी देखील होईल. माझ्या निदर्शनास कुठे आलंच तर मी शब्द देतो की कैलास कोडे म्हणून त्या ठिकाणी जे काही नाव असेल त्या नावाला काळं फासलं जाईल. मग काय कारवाई होईल ती होईल, त्याची पर्वा मी नाही करणार. कारण की जर तुम्हाला त्या ठिकाणी आमची मराठी भाषा चालत नाही तर आम्ही तुमचं का सहन करावं. आमच्या माणसांना तुम्ही बेंगळूरमध्ये त्रास देता, त्या ठिकाणी बोलता की इथं मराठी चालणार नाही, तुम्हाला इथे इंग्लिश. म्हणजे अरे ज्या देशाला ज्या संपूर्ण देशाला ज्यांनी गुलामीमध्ये ठेवलं त्या गुलामगिरीची भाषा तुम्हाला चालते, अर्थात इंग्लिश, आणि तुम्हाला मराठी चालत नाही काय. म्हणे 40% इंग्लिश चालेल आणि 60% कन्नडा चालेल, मराठी इथं चालणार नाही. तर ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या भाषेसाठी अग्रेसन आहात, तुम्ही जर कडवट आहात त्या ठिकाणच्या भाषेसाठी तर ठीक आहे, पण तुमची भाषा आम्ही इथं सहन करणार नाही. तुमचे जे काही ते दुकानं वगैरे असतील त्यावर जर कन्नडा किंवा साऊथ इंडियन असं काही नाव वगैरे असेल मराठी सोडून आणि त्या ठिकाणी मराठी नाव नसेल तर शब्द आहे की त्या ठिकाणी जे काही प्रकार तुम्ही त्या ठिकाणी केलाय तोच प्रकार इथं आम्ही सुद्धा करू. मग जी काही कारवाई होईल त्याला सामोरं जाण्याची तयारी आमची सुद्धा आहे. कारण की तुम्हाला जर आमची भाषा मान्य नसेल तर आम्हाला देखील तुमची भाषा मान्य नाही. तुम्ही जर तुमच्या भाषेसाठी कडवट बनत असाल तर आम्ही देखील आमच्या भाषेसाठी कडवटच बनू. फक्त पुन्हा एकदा विनंती करतो की जे काही त्यांनी आपल्याला विनंती केली आहे की त्यांचं जे अकाउंट आहे मिस मिसळ या त्यांच्या हॉटेलच्या नावाने त्या ठिकाणी जावं व त्यांना चांगला फीडबॅक द्या, जेणेकरून त्यांचा जो काही हॉटेलचा जो बिझनेस आहे तो मंदावलेला आहे त्या काही संघटनामुळे. कारण की त्यांनी एक वेगळं ट्रेंड काढलाय आणि त्या ठिकाणी वेगवेगळे काही फीडबॅक देत आहेत. तर एक आपण मराठी म्हणून त्या ठिकाणी चांगला फीडबॅक द्या. मिस मिसळ त्या हॉटेलचं नाव आहे, बेंगळूरमध्ये ते हॉटेल आहे. त्या गुगलला सर्च करा व खाली फीडबॅक 5 स्टार रेटिंग द्या. कारण की आपला माणूस त्या ठिकाणी करतोय ते त्यांना बघवत नाहीये, म्हणूनच त्यांनी अशा प्रकारे हे केलेलं आहे. फक्त एकच सांगेल, जर त्यांना तिथे सहन होत नसेल तर एक मराठी म्हणून आपल्यालाही इथे हे सहन झालं नाही पाहिजे. जर ते त्यांच्या भाषेसाठी अग्रेसर आहेत तर आपण देखील आपल्या भाषेसाठी अग्रेसर झालो पाहिजे. जर त्यांना त्यांच्या भाषेची काळजी आहे तर आम्हाला सुद्धा आमच्या भाषेची काळजी असली पाहिजे. त्या ठिकाणी जर मराठी चालत नसेल बेंगळूरमध्ये कर्नाटकामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कर्नाटका किंवा बेंगळुरी भाषा चालणार नाही. प्रथम ही मराठी, त्याच्यानंतर सर्व. कारण की त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर मराठी भाषेला अक्षरशः काळं फासलंय त्या लोकांनी. तर त्यांनी मला सांगितलं की ते योग्य दिसत नव्हतं म्हणून त्यांनी ते झाकून ठेवलंय. फक्त एवढंच सांगेल की त्या मिस मिसळ या अकाउंटला त्यांच्या हॉटेलला गुगलला सर्च करा व त्या ठिकाणी जाऊन चांगला फीडबॅक द्या. व तुमच्या आजूबाजूला कुठे हॉटेल असेल जिथे साऊथ इंडियन किंवा कन्नडी भाषामध्ये किंवा इतर काही भाषामध्ये जर त्याचं नाव असेल तर त्याचा फोटो हवं तर मला पाठवा. त्या ठिकाणी येऊन त्या नावाला काळं फासल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्हाला जर आमची भाषा मान्य नसेल तर आम्हाला देखील तुमची भाषा मान्य नाही. तुमच्या राज्यात जर आमची भाषा चालत नसेल महाराष्ट्राची तर महाराष्ट्रामध्येही इतर राज्याची भाषा चालणार नाही. तुमच्या इथे तर 60% आहे, आमच्या इथे 100% मराठीच चालेल. तुम्ही जर 40% इंग्लिश आणि 60% कन्नडा भाषेला हे देत आहे तर महाराष्ट्रात तर 100% मराठी भाषेलाच आम्ही हे देऊ. इतर कुठली भाषा चालणार नाही. कारण की जर तुम्हाला त्या ठिकाणी चालणार नाही तर आम्हाला या ठिकाणी चालणार नाही. तुम्ही जर सहन करू शकले नाही तर आम्ही देखील सहन करणार नाही. एवढंच सांगेल. परत घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.